आजच्या बोलबिंदास बोलमध्ये आपण छत्रपती संभाजीनगर शहरातील सहाय्यक पोलीस आयुक्त सागर देशमुख यांच्या संदर्भामध्ये पोलखोल करणार आहोत. बोलबिंदास बोल करणार आहोत. 14 लाख रुपयाच्या लाचेचा व्हिडिओ मंगेश जगताप, पोलीस निरीक्षक बेगमपुरा आणि गणेश गायकवाड त्यांच्या रायटरनी लाच घेतली 14 लाख रुपयाची. आणि ती लाच घेताना मी स्वतः तो व्हिडिओ कैद केला माझ्या कॅमेऱ्यामध्ये. सहाय्यक पोलीस आयुक्त यांचा पहिले हा जो संवाद आहे माझ्याशी करण्याचा, तो संवाद आपण ऐका. निश्चितपणे एक धक्काच बसेल. हॅलो साहेब नमस्कार. नमस्कार. ते साहेब संग्राम त्यांच्या संदर्भात तक्रार अर्ज दिलो. सकाळी येऊन गेलो सर, तुम्ही नव्हते ऑफिसला. पुण्याच्या विरोधात ते संग्राम जगताप नाही का पीआय, मी तक्रारदार बोलतो रामेश्वर दरेकर. PI संग्राम जगताप कुठले? त्या दिवशी आपले बोलणं झालं बेगमपुरा पोलीस स्टेशन लाचेच्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये. जगताप बेगमपुरा. हा 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 हा. त्याचं काय म्हणतंय? तक्रार दिलेली आहे सर, आपली त्या दिवशी चर्चाही झाली होती. म्हणजे याचा अर्थ तुम्ही त्या तक्रारीच्या अनुषंगाने काही चौकशी केली नाही म्हणजे सर. माझ्या ऑफिसला दिले की तक्रार ती? सीपी साहेबांनी पत्र काढलं साहेब, तुम्हाला व्हॉट्सअप पण केली मी त्या दिवशी. आणि आपले तुम्ही पुण्याला होते, तर मला बोलले की आल्यानंतर पाहतो 1-2 तारखेला. तर आज जवळपास नाही मी नाही पाहिलं ते. आता पाहतो मी आता ऑफिसला. गंभीर विषय साहेब. आणि या अगोदर बी मी ते पीआय यादवच्या संदर्भामध्ये केलं, त्यावेळेस पोलीस प्रशासन कारवाईच करत नाही साहेब. त्यावेळेस अँटी करप्शनने भूमिका घेतली विश्वास नागरे पाटलांनी, त्यावेळेस ती कारवाई झाली साहेब. तुमच्याकडून अपेक्षा आहे साहेब, भूमिका घेतली पाहिजे साहेब. पोलीस चूक करतो तर ती चूकच आहे. एक मिनिट ऐकून घ्या. रोज आम्ही सकाळी 7-8 पासून ते रात्री 12 पर्यंत पोलीस स्टेशनला असतो. बाकीच्या बऱ्याच गोष्टींची कामं चालू असतात. माझ्याकडे बरेच अर्ज पेंडिंग आहेत, गुन्हे पेंडिंग आहेत. हा विषय गंभीर वाटत नाही का साहेब तुम्हाला? ह्याच्यासारखेच बाकीचे गंभीर विषय आहेत. 14 लाख रुपये घेते साहेब एक पीआय, आणि तो गंभीर विषय असू शकत नाही साहेब. मी असं तुम्हाला बोललोय का? नाही, आता तुम्ही बाकी मी तुम्हाला काम असं सांगताय म्हणतोय, साहेब मला. मग नाहीत का काम आम्हाला बाकीचे? काम करा ना, मग हे बी काम महत्वाचं आहे ना साहेब. तुमचा अर्ज मी बघतो पण सांगितलं ना. बघतो तुम्ही त्या दिवशी सर, डोक्यावर काय बसायचा विषय आमचा अधिकार आहे तुम्हाला विचारणे. आल्यानंतर ते बघतो ना. घ्या ना भूमिका साहेब. विषय समोर आल्यानंतर तुम्हाला पत्र पाठवले सीपी साहेबांनी, मला तिथला आवक जावक क्रमांक दिलाय तिथल्या कर्मचाऱ्यांनी, सगळं डिटेल दिलंय. घ्या ना अर्ज असतात ना. सिक्वेन्स म्हणजे सिक्वेन्स म्हणजे लोक मेले गेले तर सिक्वेन्स घेणार असतो. जो विषय गंभीर असतो त्याची पण लाईन लागलेली असते. एकदा येऊन माझ्या ऑफिसला बसा, बघा कसं काम चालू असतं. माहिती आहे साहेब आम्हाला पोलीस प्रशासनाला. मी 15 वर्ष झाले पत्रकारितेमध्ये काम करतो. एका वर्तमानपत्राचा संपादक आहे साहेब. तुम्हाला कळेल. तुम्हाला असं वाटत असेल की आम्हाला काही कामच नाही, असं नाही ना. नाही तसं नसल करायची चौकशी तर साहेब, तसं अधिकृत 2 ओळीचं पत्र जर दिलं की मी चौकशी नाही करू शकत. असं म्हणून घ्या. तुम्ही काय सांगायचे सांगा. मी तुम्हाला अजिबात असं काय म्हणलेलं नाही. वाचवण्याचा प्रयत्न करू नका साहेब. संग्राम जगताप यांना तुम्ही भूमिका घ्यावी साहेब. करा ना मग, काय करायचं करा ना. हो तुम्ही तेवढंच करू शकता साहेब. एसीपी म्हणून देशमुख साहेब माझ्यावरती अलिगेशन करता. अलिगेशन नाही तर काय, किती दिवस झाले साहेब मी तक्रार देऊन सीपी कडे. करा ना साहेब. मी काय म्हणतो, आता फिर्याद द्या माझ्या विरुद्ध. तुम्ही तेच करू शकता. फक्त पोलिसांचं तेच आहे, चुकीच्या गोष्टींना सहकार्य करायचं साहेब. मी देशमुख साहेब, मी घाबरणारा पत्रकार नाहीये, लक्षात घ्या. माझा इतिहास काढा थोडासा. देशमुख साहेब माझा थोडासा इतिहास काढा. माझा काढा. हो माझा बी काढा तुम्ही. बरं काय, मी घाबरत नाहीये. तुम्ही एसीपी आहेत का सीपींना पण याच भाषेत बोललो असतो साहेब. मी गृहमंत्र्याला याच भाषेत बोलेल मी. माझा सुद्धा इतिहास काय मग तुमचा इतिहास चांगला आहे तर करा ना कारवाई साहेब. मी दिलेत ना पुरावे. तुम्हाला काय पुरावे पाहिजे आणखी? तुम्ही थांबा. 14 लाख रुपयाची लाच घेते माझ्याकडनं, माझ्या हस्ते घेतली आहे. व्हिडिओ आहे माझ्याजवळ. तुमचं बोलणं झालं नाही. माझा ऐकू द्या आधी. माझा ऐका. उगाच बडबड करू नका. पुढच्याला बोलूच द्यायचं नाही. आपणच आपलं. बरं बोला ना आता तुम्ही. आता ऐका. तुम्हाला मी काय बोललोय का? तुम्ही कसं कन्क्लुजन काढलं पाठीशी घालण्याचा? मग सर किती दिवस झाले माझी तक्रार देऊन? माझ्याकडे बरेच बाकीचे अर्ज आहेत. सीएम ऑफिसवर आलेले पण आहेत. बरं, मग हे विषय तुम्हाला महत्वाचा नाही वाटत आहे साहेब? अहो मी तुम्हाला काय सांगतोय, तुम्हाला म्हणलं का मी तपास करत नाही म्हणून? बरं, उगाच काही तपास नाही करत म्हटले नाही, पण तपास तर करेना ना तुम्ही साहेब. मग त्याचा सिक्वेन्स असतो. बाकीचे गुन्हे असतात, गुन्हे दाखल झालेले असतात. गुन्हे दाखल झाले साहेब, हा महाराष्ट्राचा मुद्दा आहे. आता ठीक आहे, तुम्ही तक्रार करा. मी करतो सर तुमची तक्रार. काय तक्रार करायचं ते करा ना. माझी तुम्ही तक्रार करणार, मी करतो ना. मला बी अधिकार आहे ना साहेब. मी करतो साहेब, मी करतो. आणि मी जे बोलतो ना ते करतो साहेब. बरं काय, मी करतो तक्रार. तुम्ही करताय ना माझ्यावर तक्रार, मी करतो तुमच्यावर. मी आधी तुमची करणार आहे. हा माणूस हो करा ना साहेब. काय अलिगेशन? मी सत्य बोलतोय साहेब. आता अलिगेशन केलं तुम्ही? हो साहेब बोलतो ना. आता मी पुन्हा बोलतोय. तुम्ही पाठीशी घालताय आणि पाठीशी नाही घालत तर करा ना कारवाई साहेब. सीपींना आता फोन करून सांगतो या माणसाचं असं म्हणणं आहे. हो करा साहेब. सीपींना सांगा, लाईनला घ्या. सीपींना बोलतो मी, प्रवीण पवार यांना. मी घेतो पोलीस महासंचालकाला, मी बोलतो. आमच्याकडे नंबर आहे साहेब सगळे. काय तुम्ही? माझं नाव रामेश्वर शिवाजी दरेकर नाव आहे माझं. तक्रार केलेली मी मंगेश जगतापच्या संदर्भामध्ये. माझ्याकडे 14 लाख रुपयाची लाच घेताना व्हिडिओ आहे आणि मी तुम्हाला तक्रार दिली, सीपी साहेबांना दिलेली. तुम्ही तक्रारीच्या अनुषंगाने कारवाई केली नाही. सांगितलं संग्राम जगताप पण सांगितलं. आता परत मंगेश जगताप सांगताय. हो साहेब, ते मंगेश जगताप पीआय याचं म्हणतोय मी. कोणतं आहे पीआय? बेगमपुऱ्याला जे नाव सांगितलं का नाही? मंगेश जगताप यांना त्यांच्या संदर्भात बेगमपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मी तक्रार दिलेली तुमच्याकडे त्यांच्या नावाने. माझा प्रश्न आधी संग्राम जगताप बोलले का नाही? मंगेश जगताप साहेब आधी संग्राम जगताप बोलले. बोलले गेले असेल माझ्याकडून, नाकारत नाही ना मी. माझ्या काही गोष्टी बोलल्या गेल्या असेल. मंगेश जगतापच्या संदर्भामध्ये माझी तक्रार आहे. तुमच्याकडे तक्रार प्राप्त आहे. तुम्ही त्या दिवशी म्हटले माझ्याकडे आली, मी 1-2 तारखेला तो विषय घेणार आहे. तुम्ही मला बोलले. आता 13 दिवस झाले साहेब त्याला. मग त्याला अर्जाचं आम्हाला लिमिट असतं, कधी चौकशी करायची, काय करायची. बाकीचे इम्पॉर्टंट काम असतात. ठीक आहे साहेब, मी आता तुम्हाला फोन नाही करणार आहे. अलिगेशन मला ऐका ना.
देशमुख साहेब मला भावना तुमच्या पोहोचल्या, नाही. तुमच्या भावना पोहोचल्या मला. मी तुम्हाला फोन नाही करणार साहेब. हो ना. तुमचे अलिगेशन मान्य नाही. ठीक आहे ना साहेब, मी प्रेस कॉन्फरन्स घेईल ना, त्याच्यामध्ये अलिगेशन ठेवेल ना माझी मी आता. सगळ्यांना काळजी नका करू साहेब तुम्ही. देशमुख साहेब द्या माझ्या विरुद्ध तक्रार द्या, माझ्यावर गुन्हा दाखल करा, मला अटक करा, काही अडचण नाही. प्रेस कॉन्फरन्स घेऊन धमकावतो हे मी रेकॉर्डिंग करतोय. करा ना, धमकावणं काय, याच्यात काय धमकावणं, सत्य असं रेकॉर्ड करा. अहो साहेब स्वातंत्र्य आहे प्रत्येकाला, बरं काय सत्य मांडणं. आणि काय विषय, मी पत्रकार माणूस आहे, माझा अधिकारच आहे तो. ठीक आहे, काय वाईट आहे याच्यामध्ये? सांगू शकतो मला धमकावणं. हो सांगा ना साहेब, मी तर बोलतो, तुम्ही माझा कॉल रेकॉर्ड करताय. देशमुख साहेब माझा कॉल रेकॉर्ड करताय, अभिनंदन तुमचं. माझ्यावर गुन्हा दाखल करून दाखवा तुम्ही. अलिगेशन असं करता म्हणून साहेब देशमुख साहेब तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल करून दाखवा. तुमच्यावर अटक करा माझ्यावर. नाही, तुमची तक्रार करणार. अहो करा तक्रार साहेब, हो द्या चौकशी, शिपी साहेबांना चौकशी करू द्या. आणि तुम्हाला हे 2 अलिगेशन सांगतो, आता मी रेकॉर्ड करतो. 2 अलिगेशन सांगतो. करा साहेब. माझ्यावरती आरोप केला आहे की पाठीशी घालतोय म्हणून. हो मी आता बी म्हणतोय साहेब, मी आताही म्हणतोय साहेब, मी आताही म्हणतोय, एकदा नाही 10 वेळेस म्हणतोय बरं का साहेब. मी 10 वेळेस म्हणतोय साहेब, आता नाही म्हणत आहे. हो तुम्ही कर्तव्यदक्ष स्वतःला समजतात नाही, एखादं म्हणतो बरोबर आहे. तुम्ही मला व्हिडिओ द्या, मला तक्रार दिली ना, या तुम्ही उद्या चौकशीला, काय सत्य असत्य मी दाखवतो. असं का नाही बोलत तुम्ही? पीआयच्या बाबतीत तुम्ही एक शब्द काढा ना, म्हणजे पीआयनं चूक केली करू द्या. सुरुवात काय तर कुठलं तर जगताप म्हणून दुसरंच केलं, मला तो प्रकरण माहिती नाहीये. तुम्हाला सर मी आता तिसऱ्यांदा कॉल करतोय साहेब, सकाळी येऊन गेलो तुमच्या कार्यालयाला मी, बरं काय, सकाळी येऊन गेलो. करा साहेब तक्रार करा. देशमुख साहेब बरं काय, तुमच्यासारखेच एक देशमुख होते, पोलीस अधीक्षक साहेब एक जालन्याला. माझे हायकोर्टाची ऑर्डर जे आहे ना, हायकोर्टाची ऑर्डर गुगलला टाका, रामेश्वर शिवाजी दरेकर, आणि ते येईल, तुम्हाला ऑर्डर येईल साहेब. मला काही वाटत नाही, मी बिना काळजाचा पत्रकार आहे. नाही त्याचं काय, देशमुख काहीच नाही वाटत साहेब मला. असंच ना, असेच विषय झालता. मी तुम्हाला सांगतोय, माझी ऑर्डर तुम्ही गुगलला जाऊन वाचा साहेब, बरं काय. त्यांच्यासारखं मला का धमकवताय का? धमकवायचा विषय नाही, याच्या सत्यता दाखवतोय मी असं चुकीच्या पद्धतीने कामं नाही करत. जे काय ना स्पष्टपणे प्रकटपणे निपक्ष बोलतो मी साहेब, निर्भीडपणे. आता मी बोलतो, 1 मिनिट लक्षात घ्यायचं, एक लक्षात घ्यायचं. मी कधी 1 रुपयाची अपेक्षा ठेवली नाही आणि आजपर्यंत घेतलं नाही. माझा रेकॉर्ड मी तुम्हाला पैशाच्या बाबतीत नाही बोललो साहेब, पाठीशी घालताय हे बोललोय मी तुम्हाला. पूर्ण ऐकून घेतल्यानंतर तुमचं बोलायचं, तुमचं मी ऐकायला नाही बसलो इथं. 1 रुपये कधी कुणाचं घेतलं नाहीये. धुळ्यात काम केलं, इथं काम केलं, विचारायचं कुणाला सुद्धा. आणि माझ्या किती एसीपी इथे 4 ते 5 एसीपी आहेत. सगळ्यात जास्त काम कोण करतोय ह्याची पण माहिती काढायची आणि मग बोलताना बोलायचं. आजपर्यंत किती माझ्याकडे अर्ज आलेत, किती चौकशीला आहेत, किती गुन्हे आहेत, त्याचा रेकॉर्ड काय व्यवस्थित बघायचं, याची माहिती घ्यायची, मग बोलायचं. पाठीशी घालणं वगैरे असला आरोप नाही. साहेब मी बस तुम्ही व्हिडिओ पाहिला की नाही काय माहिती नाही मला. 1 मिनिट, माझा एक संपला नाहीये. प्रत्येक अर्ज जो आमच्याकडे येतो त्याला एक प्रायोरिटी असते, त्याच्यानुसार तरी चौकशी होते. मी आता इथं आलो 1-2 तारखेला माझं झाल्यानंतर, आणि आल्यापासून माझं सिक्वेन्स बघायचं, माझी आठवडा डायरी बघायची, काय काय काम आहे. उगाच आलं जीप उचलायची, टावलं लावून कुणावरती आरोप करत बसायचं नाही. मी बस स्थानकाचा व्हिडिओ केला साहेब, चोर लाईव्ह पकडला तुमच्या याच्यामध्ये तुम्हाला म्हणलोय का अर्जाची चौकशी केली नाही, करणार नाही, काय बोललोय का तुम्हाला? मी पाठीशी घालता हा प्रश्न शब्द का काढला तुम्ही? मी आताही म्हणतो ना साहेब, ठीक आहे ना, माझ्या विषयावर मी ठाम आहे ना. करा ना साहेब, तुम्ही 100 नाही 1001% करावं माझ्या विरुद्ध कंप्लेंट साहेब करतो. तुम्ही आता त्याच्यावरती फोन करून बोलायची काय गरज नाही. मी तुम्हाला आता फोनच करणार नाही साहेब, मी सांगतो तुम्हाला फोन करणार नाही मी. तुम्ही प्रायव्हेट नाही केला, तुम्ही पदावर आहेत, एसीपी म्हणून आहेत म्हणून फोन केलेला आहे. तुमच्याकडे चौकशी अर्ज आहे. बोलणार असेल तर नाही मी साहेब तुम्हाला सांगू का, मी नाही फोन करणार साहेब. जाऊ दे आता, मी तुम्हाला फोन नाही करणार, एवढं तुम्हाला सांगतो कन्फर्म. नका करू, करणार नाही मी. तुम्ही काय केली तक्रारीचं माझं काहीच नाही करणार. नका करू. माझ्या ऑफिसला नंबर दिलेला आहे, बरेच फोन करतात, त्यांचे प्रश्न मी सॉल्व्ह करतो. पण तुमच्यासाठी आले की काय सॉल्व्ह होता साहेब? भर दिवसा बस स्टँडवर एवढे सीसीटीव्ही लावले असताना गुन्हे चोऱ्या करतात. तुमच्या अंतर्गतच क्रांती चौकात मध्यवर्ती बस स्थानक साहेब, आम्ही लाईव्ह चोर पकडून दिला साहेब. 20 लाख लोकांनी व्हिडिओ पाहिला तो माझा. तुम्ही जर मला बोलला असतात साहेब ते गुन्हा अर्जंट आहे, आपल्या या दिवशी बोलणं झालेलं आहे, आज भेटायचं, आज बोलायचं आहे, मी सविस्तर बोललो असतो. तुम्ही वाक्य ऐकलं, तेच बोलत होतो साहेब. तुम्ही बाकी माझ्या तक्रारी पेंडिंग आहेत, बरेचसे अर्ज आहेत. डोक्यात तिडीक जाते विनाकारण अलिगेशन केल्यानंतर. ठीक आहे, जाऊ द्या ना साहेब, काही अडचण नाही. करा तक्रार माझी, मी चौकशीला सक्षम आहे साहेब समोर जायला. तर आपलं बोलबिंदास बोर्डमध्ये मी सरचं स्वागत करतोय. पण या अगोदर जो व्हिडिओ केला तो व्हिडिओ अत्यंत खळबळजनक व्हिडिओ होता, आणि तो व्हिडिओ होता ऐतिहासिक जागतिक लेणी असलेल्या गौतम बुद्ध लेणीच्या संदर्भामध्ये होता, आणि मंगेश जगताप पोलीस निरीक्षक बेगमपुरा यांच्या संदर्भामधला तो व्हिडिओ होता. आणि 1-2 लाख नव्हे तर 14 लाख रुपयाची लाच स्वीकारल्याचा तो व्हिडिओ आपण केला, आणि त्याची दखल संपूर्ण महाराष्ट्रभर इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमे आणि प्रिंट मीडिया यांनी घेतली. आणि खडबडून जागे झालेल्या पोलीस आयुक्त यांनी तातडीनं संबंधित कर्मचारी गणेश गायकवाड याचं निलंबन केलं, आणि पोलीस निरीक्षक मंगेश जगताप यांची मुख्यालयी बदली केली. परंतु मंगेश जगताप हे खरे मुख्य सूत्रधार आहेत. त्यांनी 14 लाख रुपये स्वतः घेतलेले आहेत, 12 लाख, आणि 2 लाख रुपये गणेश गायकवाड यांनी घेतलेले आहेत. आणि 14 लाख रुपयाच्या लाचेचा व्हिडिओ मंगेश जगताप पोलीस निरीक्षक बेगमपुरा आणि गणेश गायकवाड त्यांच्या रायटरनी लाच घेतली 14 लाख रुपयाची, आणि ती लाच घेताना मी स्वतः तो व्हिडिओ कैद केला माझ्या कॅमेऱ्यामध्ये. आणि तो व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रभर पाहिल्यानंतर पोलीस प्रशासनावरती एक प्रकारे भाडीमार आणि त्यांच्या कामकाजावरती प्रश्नचिन्ह कसे उपस्थित झाले आपण सर्वांनी अनुभवलेले आहे. परंतु आज सहाय्यक पोलीस आयुक्त सागर देशमुख यांनी मी दिलेल्या तक्रारीची चौकशी का केली नाही याबाबत विचारणा केली. आता सहाय्यक पोलीस आयुक्त सागर देशमुख यांनी मला कशा पद्धतीने गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आहे. संपूर्ण संभाषणाची क्लिप ऐकल्यानंतर आपल्या भावना व्यक्त निश्चित करा, आप कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, आणि या सहाय्यक पोलीस आयुक्त सागर देशमुख यांच्यावरती मुख्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपण काय कारवाई करणार आहात? यांच्याकडे तपास बिलकुल नको आहे. हा तपास खऱ्या अर्थाने डीसीपी पोलीस आयुक्त यांनी केला पाहिजे, ही माझी प्रामुख्याने मागणी आहे. आपण आता ही संभाषणाची ऑडिओ क्लिप ऐकली, ही AI ने बनवलेली नाहीये. माझ्या तोंडातून सुटलेले शब्द आहेत आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सागर देशमुख यांच्या तोंडातून सुटलेले शब्द आहेत. एकीकडे सदरक्षण आहे, खलरिंगण आहे लिहायचं, आपलं बाबू आणि दुसऱ्याचं कार्ट म्हणायचं, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. या घटनेचा प्रथमतः मीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र जाहीर निषेध व्यक्त करेल. तथागत गौतम बुद्ध हे नाव केवळ भारतापुरतं मर्यादित नाही, जगामध्ये नावलौकिक असणारं, शांतीचा संदेश देणारं हे तथागतांचं नाव आहे. आणि त्यांची ऐतिहासिक गौतम बुद्ध लेणी असलेल्या त्या लेणीला संपवण्याची सुपारी ज्या भूमाफियाने घेतली आहे, ज्या पोलीस निरीक्षकाने घेतली आहे, ज्या सहाय्यक पोलीस आयुक्त सागर देशमुख यांनी घेतलेली आहे, अत्यंत गांभीर्यानं या विषयाची दखल पोलीस आयुक्त यांनी घेतली पाहिजे. ही मला जर तक्रार दिल्यानंतर तक्रारीची चौकशी न करता थेट पोलीस निरीक्षक यांना एक प्रकारे चोराला अभय देण्याचं काम सागर देशमुख यांनी केलेलं आहे. आणि विशेष करून सागर देशमुख यांनी ही जी चौकशीला प्रारंभ केलाय, चौकशीचं नारळ फोडलाय, चौकशीचं उद्घाटन केलंय. 3 महिने मी सातत्यानं पाठपुरावा करत होतो त्या प्रकरणाचा, परंतु 3 महिने सागर देशमुख यांनी मौन बाळगलेलं होतं, कुठल्याही प्रकारची चौकशी केली नव्हती. परंतु ज्यावेळेस मी सोशल मीडियावरती 14 लाख रुपयाची लाच घेताना व्हिडिओ व्हायरल होता क्षणी कुंभकर्ण झोपेत असलेल्या सागर देशमुख यांनी गणेश गायकवाड यांचं निलंबन आणि PI ची मुख्यालय बदली होताच आपल्यावर ही वेळ येऊ नये यासाठी स्वतःला वाचवण्यासाठी सागर देशमुख यांनी गेली 5 दिवसापासून प्रत्येक दिवशी एक पत्र काढण्याचा सपाटा सुरू केलेला आहे. त्या पत्रामध्ये मला या ठिकाणी चौकशी कामी बोलणं तेव्हा 100% पोलिसाला आपण मदत केली पाहिजे. परंतु आपण रेकॉर्डिंग ऐकली आहे, अशा मुजोर कर्तव्यात कसूर करणाऱ्या, चोराला साथ देणाऱ्या अधिकाऱ्यांनी जर आम्हाला बोलवलं तर तिथं शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी असे महाशय चोराला मदत करणारे माझ्यावर देखील गुन्हा दाखल करू शकतात, ही शक्यता नाकारता येत नाहीये. आणि याबाबत मला माहिती देखील संबंधित विभागातल्या जाणकार लोकांनी दिलेली असल्यामुळे माझी एक पोलीस आयुक्त यांना मागणी आहे की यांच्याकरता तपास काढून घ्यावा आणि डीसीपी लेवलच्या अधिकाऱ्याकडे किंवा स्वतः तुम्ही या प्रकरणाचा तपास करावा, जेणेकरून तपास पारदर्शक होईल. त्यामुळे सहाय्यक पोलीस आयुक्त आपण जे आता 5 दिवसामध्ये मला पत्रांचा व्यवहार करताय, आपण किती कर्तव्यदक्ष अधिकारी आहात हे दाखवण्याचा वरिष्ठांना प्रयत्न करताय. हे आम्हाला माहिती आहे की तुमच्या बुडाखाली किती अंधार आहे. अंधार असलेल्याच्या खाली तुम्ही आणखीन अंधारमय करण्यासाठी 3 महिन्यामध्ये काय आपली भूमिका स्पष्ट केली आहे आम्ही बघितलंय, महाराष्ट्राने बघितलंय. आता यामुळे सागर देशमुख यांच्या बाबतीमध्ये मला विश्वासार्हता उडलेली नाहीये, कारण की पालकमंत्री संजय शिरसाट यांचे निकटवर्ती मानले जाणारे माजी महापौर इकास जैन यांचा ज्यावेळेस प्रवेश निवडणूक महानगरपालिकेची होती आणि निकालाचा दिवस होता, त्यावेळेस या सागर देशमुख यांनी त्यांच्यावर लाठीचार केला होता. अक्षरशः त्यांच्या पायामध्ये अनेक ठिकाणी जखमा केल्या होत्या, तोंडावर जखमा केल्या होत्या, हात अक्षरशः सुजून काढला होता. हेच कायद्याची पायमल्ली करणारे, कायद्याचं रक्षण करणारे जर अशा पद्धतीनं बेकायदेशीरपणे वरिष्ठांचे आदेश नसताना एका महापौराला मारू शकतात. सत्यता उघड आणल्यानंतर बडे माशे गळाला लागल्यानंतर आणि बडे माशे गजाड जात असतील आणि आपली ही वर्दी जर कलंकित होत असेल आणि ही वर्दी जर वादाच्या भोवऱ्यात सापडत असेल, भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडत असेल, तर हे सागर देशमुख माझ्यासारख्या पत्रकाराचा बळी घ्यायला देखील कमी जास्त करणार नाही. हे त्रिकालबाधी सत्य आहे. मी निडर निपक्ष पत्रकार आहे. मला जर घाबरगुंडी असती तर मी घाबरलो नव्हतो आणि हा भाग 2 मी केला नसता. विशेष करून माझ्या भाग 1 मध्ये प्रसिद्ध होता क्षणी महाराष्ट्रातील तमाम सर्वच सोशल मीडियाच्या वर्तमानपत्रांनी, इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांनी याची गांभीर्याने दखल घेतली, आजही दखल घेत आहे, सातत्याने बातम्या प्रसिद्ध करताय. सर्व माझ्या पत्रकार बांधवांचं मनातून हृदयापासून मी धन्यवाद व्यक्त करतो. अशी साथ तुमची सत्य काम करत असताना माझ्या सदैव पाठीशी राहावं. तथागतांची गौतम बुद्धाची ही लेणी कायम अशीच राहिली पाहिजे. तिला गेलेले तडे हे जे ज्यांनी दिले त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. भाग 3 मध्ये आपण गौतम बुद्ध लेणी परिसरामध्ये खरे माफिया कोण, 350 कोटी रुपयाचा कसा महाभ्रष्टाचार महसूल आणि पोलीस प्रशासनाने केलेला आहे याबाबतचं पुराणीशी भाग क्रमांक 3 मध्ये खबरजनक व्हिडिओ घेऊन येणार आहोत.